नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या भयाण प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आहे. गावाला रात्रीच्या भूतांच्या गप्पामध्ये संतोष म्हणाला, मी एकदा पश्चिम महाराष्ट्रात एका गावात गेलो होतो. तिकडं तर खूप विचित्र असे जंगल आहे. तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो, आणि तो सांगू लागला. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये वसलेलं घनघोर जंगल, स्थानिकांना ज्याला काळी घूड म्हणून ओळखतात, त्याबद्दल अनेक जुन्या अफवा फिरत असतात. कोणी म्हणतात तिथे रात्री लाल डोळ्यांचा वाघ फिरतो, कोणी म्हणतात तिथे एक बाई रडत फिरते. पण गावातल्या वृद्ध लोकांचं एकच सांगणं असतं, काळ्या घुडीत सूर्यानंतर पाऊल टाकून नका. गावातल्या तरुण मंडळींना मात्र या अफवांची थट्टा करायला फार मजा वाटायची. त्यातच गावचा धाडसी पण थोडा उतावळा मुलगा विराज आपल्या मित्रांसमोर बढाया मारत होता. भूतभूत काही नसतं रे, आपण इतके मोठे झालोय तर या म्हाताऱ्यांच्या गोष्टीने घाबरायचं का? उद्या रात्री आपण सगळे जाऊया घुडीत, कळेल खरी हकीकत. त्याच्या मित्रांमध्ये सयाली, प्रशांत, रोहन आणि अनुजा होते. सगळे कॉलेजमधलेच. साहसाची हौस आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकायचा उत्साह. सगळं ठरलं. दुसऱ्या दिवशी रात्री 8:30ला ते 5ही जण टॉर्च, कॅमेरे, पाण्याच्या बाटल्या घेऊन काळ्या घुडीच्या वाटेवर निघाले. आकाश ढगांनी भरलेलं, चंद्रप्रकाश शून्य. रस्त्यावरच्या ओढ्याजवळ पोहोचल्यावर विराज हसत म्हणाला, हे पहा, कुठलंही भूत नाही, ही आपलीच भीती आहे. पण ओढ्याच्या पलीकडे पाऊल टाकताच वातावरण बदलल्यासारखं जाणवलं. जंगलातला नेहमीचा किड्यांचा किरकिराट गायब झाला. फक्त ओलसर मातीचा गंध आणि कुठेतरी दूरवरून येणारा किंचित धातूसारखा वास. सयालीने हलक्या आवाजात विचारलं, तुम्हाला हा गंध जाणवतोय का, जणू गंजलेल्या लोखंडाचा? विराजने खांदे उडवले, काहीतरी प्राणी असेल, चला पुढे. जंगलाच्या आत गेल्यावर एका जुनाट पायवाटेच्या शेवटी त्यांना एक मोठं झाड दिसलं. त्याचा बुंधा अगदी पोकळ, पण त्यावर अनोळखी काळसर खुणा होत्या. त्या खुणा जणू नखांनी ओरबाडल्यासारख्या दिसत होत्या. रोहन कॅमेरा काढत म्हणाला, हे तर भन्नाट फुटेज होईल. तो झाडाच्या बुंध्यात टॉर्च लावतो, तोच आतून हलकीशी फुसफुस ऐकू आली. शब्द ओळखू येत नव्हते, पण आवाज माणसासारखाच होता. कोण आहे? विराज ओरडला. उत्तर काहीच नाही. पण त्या क्षणी व्हाडामागून पांढऱ्या सावलीसारखं काहीतरी हल्ल्याचं सयालीला दिसलं. मी काहीतरी पाहिलं, ते किंचाळली. सगळे घाबरून एकमेकांच्या जवळ आले. टॉर्चच्या उजेडात काहीच नव्हतं, पण वातावरणात एक करडे थंड थरार होता. ते परत फिरायचं ठरवतात तेवढ्यात पायवाटेच्या दोन्ही बाजूनी एकाच वेळी पानांची करकर सुरू झाली. जणू काहीतरी मोठं प्राणी झाडांवरून झपाट्याने खाली उतरत होतं. प्रशांत घाबरून मागे वळून पळाला, पण काही पावलं जाताच अचानक तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी शून्य भाव आले. त्याने हळूच मान उचलली आणि त्याचे डोळे पूर्ण पांढरे झालेले. प्रशांत, प्रशांत, अनुजाने थरथरत्या आवाजात विचारलं. प्रशांतच्या तोंडून मंद आवाजात फक्त एकच वाक्य बाहेर पडलं, इथून कोणीही जाऊ शकत नाही. त्याच क्षणी झाडावरून लांब काळे केस असलेले एक आकृती सदृश्य प्रेत खाली कोसळलं. चेहरा पूर्ण सावलीत, फक्त लालसर दाट टॉर्चच्या उजेडात चमकले. सर्वांनी किंचाळत पळ काढला. जंगलातून बाहेर पडताना जणू प्रत्येक झाड त्यांच्या मागे धावत होतं. पायाखालील माती सतत घसरत होती, पण कसाबसा ते ओढ्यापर्यंत आले. ओढा पार करताच अचानक सगळं शांत झालं. किड्यांचा किरकिराट परत आला. पण प्रशांत मात्र त्यांच्याबरोबर नव्हताच. सगळे थबकले. विराज परत जंगलात धावू पाहतो, पण ओढ्याच्या पलीकडे आता फक्त काळोख. सयाली रडू लागली, आपण त्याला तिथे सोडू शकत नाही. पण विराजने टॉर्चच्या उजेडात त्यांना ओढ्याच्या काठावर प्रशांत उभा दिसला. तो अगदी स्थिर उभा, डोळे पुन्हा सामान्य, पण चेहऱ्यावर एक अस्वाभाविक हसू. काळजी करू नका, तो हळूच म्हणाला. मी त्यांना पाहिलं, आता ते मला इथेच राहू देतील. पण तुम्ही परत आलात तर ते तुमच्यासाठीही जागा ठेवतील. त्याचं वाक्य संपेपर्यंत त्याच्या पायाखालची माती जणू धूर सोडत काळसर होऊ लागली. घाबरलेले मित्र कसाबसा मागे वळून गावाकडे धावत सुटले. त्यांच्या कानात अजूनही प्रशांतचा थंडगार आवाज घुमत होता, इथून कोणीही जाऊ शकत नाही. पुढच्या दिवशी गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावून शोधमोहीम केली, पण काळ्या घुडीत प्रशांतचा काहीच पत्ता न लागला. फक्त त्या पोकळ झाडावर नवीन पांढऱ्या खुणा कोरलेल्या दिसल्या, ज्या अगदी प्रशांतच्या उंची इतक्याच होत्या.
गावकरी आजही म्हणतात, रात्री त्या झाडाजवळ गेलं की पांढऱ्या डोळ्यांचा एक तरुण सावल्यांमधून दिसतो. काही जण तर स्पष्ट सांगतात, त्याच्या ओठांवर अजूनही तेच हसू असतं आणि तो हळूच कुजबुजतो. पुढचा कोण?